नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन वॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. अपक्ष उमेदवार प्राध्यापक मारुती दरेगावकरचा अपक्ष उमेदवार हा स्वतः फिरत आहात, काय सांगाल याबद्दल? तर मी देगलूर बिलोली विधानसभेचा अपक्ष उमेदवार आहे. मी या मतदारसंघामध्ये गेली 20 वर्षापासून देगलूरचं राजकारण पाहतोय. या देगलूरचे असंख्य प्रश्न आहेत. गेल्या 15 वर्षापासून अनेक प्रतिनिधी निवडून आलेले आहेत, पण त्यांनी या देगलूर मतदारसंघाचा कुठलाही विकास केलेला नाही. मी एक उच्च शिक्षित तरुण आहे. या देगलूरची परिस्थिती काय आहे, एक प्राध्यापक आहे. या अनुभवानं मी देगलूरचं ऑब्झर्वेशन केलंय, निरीक्षण केलंय, परंतु या मतदारसंघाचा कुठलाही विकास होण्याचा प्रयत्न इथल्या प्रतिनिधींनी केलेला नाही. म्हणून मला असं वाटलं, एक मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे म्हणून मी या समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिकरण या अनुषंगानं आपण या राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. म्हणून या भूमिकेतून देगलूर बिलोली विधानसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी अर्ज दाखल केला आणि त्या अर्जाच्या माध्यमातून माझे जे मुद्दे आहेत, मी जे या मतदारसंघामध्ये विकास करणार आहे ते मुद्दे मी पहिल्यांदा या देशातील, आपण नेहमी म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मग शेतकऱ्यांची काय वाईट अवस्था आहे? शेतकरी अहोरात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पण त्या शेतकऱ्याकडे लक्ष नाही, कुठल्याही प्रतिनिधीचं नाही, सरकारचं नाही. म्हणून माझं एक मत आहे की या शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे. कारण भारतीय लोकांचं आयुर्मान बघितलं तर 60 ते 70 वर्षापर्यंत आहे. म्हणून 55 वर्ष पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्याला पेन्शन भेटली पाहिजे. आणि खास करून म्हणजे शेतकरी जे उत्पादन करतो त्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला पाहिजे. आज तेल 160 रुपये आहे, 150 रुपये आहे. या तेलाचा भाव इतका आहे तर प्रमुख उत्पादन सोयाबीन आहे शेतकऱ्याचं. या एकीकडे सोयाबीनचा भाव कमी आहेत आणि तेलाचे भाव जास्त आहेत. मग या भावाच्या अनुषंगानं सोयाबीनला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, तरच शेतकरी आर्थिकदृष्ट्या भक्कम होऊ शकतो. जेवढं उत्पादन आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतोय. मग अशा शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे. म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, एक उच्च शिक्षित म्हणून या भूमिकेतून या मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेला आहे. दुसरी गोष्ट आहे, या देशातला तरुण, आपण नेहमी म्हणतो की देश हा युवकाच्या खांद्यावर आहे, युवकाच्या खांद्यावर आहे आणि युवक या देशाचा आधारस्तंभ आहे. काय वाईट अवस्था आहे युवकांची? आज BEd, शेट, नेट, MPhil, PhD करून डिग्र्या घेऊन नोकरीसाठी वनवर फिरत आहेत. त्यांना नोकरी नाही, रोजगार नाही. मग असा युवक जर भरकटत असेल तर देशाची प्रगती कशी होईल, देशाचा आधारस्तंभ कसा होईल? म्हणून माझं असं म्हणणं आहे की देश युवकाच्या खांद्यावर ठीक आहे, पण मला असं म्हणायचं आहे की देशाची धुरा युवकाच्या खांद्यावर नसून युवकांच्या हातात असली पाहिजे, तरच या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. देश परिवर्तन करू शकतो. कारण युवक जर पुढे आले तर निश्चितच या देशाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती बदलू शकते. म्हणून या अनुषंगाने एक युवक या नात्यानं मी या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय ना. तर तुम्ही याच्या अगोदर तुम्ही अपक्ष उमेदवार दाखल केले, तुम्हाला वाटत नाही का काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी किंवा अनेक पक्षाकडे जावं उमेदवारी मागा ती मागितली की नाही? तर हे पक्ष असे आहेत की जो श्रीमंत आहे, जो खर्च करतो अशाच उमेदवाराला संधी देतात. म्हणजे लाखोच्या सभा देखील सभा जे आहेत ते सहज काही होत नाहीत आणि असे पक्ष सर्वसामान्याला देत नाहीत. कारण निवडणूक म्हटलं की खूप मोठी खर्चिक बाब आहे. निवडणूक लढवणं हे सर्वसामान्याचं काम नाही. पण मला हे दाखवून द्यायचं आहे की लोकशाही आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आहे. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे निवडणूक लढवण्याचा. मग सर्वसामान्य सुद्धा या निवडणुकीमध्ये सहभाग झाला पाहिजे. म्हणून मी दाखवून द्यायचं आहे की एखादा उच्च शिक्षित नागरिक कुठलीही लोकसभा असेल, विधानसभा असेल, तो लढवू शकतो. आणि मागे तर कोणी कार्यकर्ते देखील नाही, तुम्ही एकटे निघालेला आहात आणि स्वतःचं चिन्ह घेऊन, स्वतः पोस्टर घेऊन तुम्ही बाहेर फिरताय आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? तर लोकांचा इतका उदंड प्रतिसाद आहे. कारण मी हे जे मार्ग स्वीकारलेला आहे ते लोकांना अतिशय आवडलेलं आहे. कारण निवडणूक हे खर्च आहे असा लोकांचा दृष्टिकोन बनलेला. पण मी हे कार्यकर्ते नाहीत, मी एकटा निघालोय आणि याच्यासाठी निघालोय की जनता माझ्या पाठीशी आहे. नेत्याच्या पाठीमागे फक्त कार्यकर्ते आहेत, माझ्या पाठीमागे जनता आहे. जनतेनं उदंड प्रतिसाद दिलाय की अशा तळागाळातला उमेदवार ज्याला
शेतकऱ्यांची झळ आहे, ज्याला कामगाराची झळ आहे, ज्याला तरुणांची झळ आहे, अशा तरुणांचे, अशा शेतकऱ्यांचे, अशा कामगारांचे प्रश्न घेऊन मी लढतोय. आणि मी एकटा नाही, माझ्या पाठीमागे जनता आहे मतदारसंघात, म्हणून मी हे काम करतो. मला कार्यकर्त्याची गरज नाही. कार्यकर्ते नेत्याचं काम करतात आणि जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आहेत, कामगारांचे आहेत, त्यांचे प्रश्न बाजूला ठेवतात आणि निवडणुकीत सीझन आहे म्हणून काम करतात. माझ्यासाठी ही सीझन नाही. माझे मुळातले प्रश्न आहेत ते कायम शेतकऱ्यांचे मिटले पाहिजेत, युवकांचे मिटले पाहिजेत, कामगारांचे मिटले पाहिजेत, तरुणांचे मिटले पाहिजेत, तरुणांना रोजगार भेटला पाहिजे. हे बेसिक माझे मुद्दे आहेत, म्हणून याच्यासाठी लढतोय मी. आपल्यासोबत प्राध्यापक मारुती दरेगावकर सर होते. त्यांनी सांगितलं की मलाही माझ्याकडे कोणता मोठा पक्ष नसेल किंवा काही जरी कार्यकर्ते नसले तरी माझ्या पाठीशी जनता मोठ्या प्रमाणात आहे. मी एकटा त्यासाठी या लोकशाहीमध्ये माझंही कुठंतरी प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार स्वतः फिरून या देगलूर मतदारसंघामध्ये त्यांनी जनतेमध्ये जाऊन जनतेच्या मते जाणून घेतलेले आहेत आणि त्यांना चांगला उदंड प्रतिसाद आहे असं एकूण अपक्ष उमेदवार मारुती दरेगावकर आहेत. मात्र मतदारांचा कौल कोणाकडे 20 तारखेला जाईल हे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. देगलूर.